सातारा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय विजय शिवतारे यांनी दुष्काळग्रस्त भागातील टंचाईचा आढावा घेतला। यावेळी टंचाई निवारणासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे काम करावे अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली। पाहूया सविस्तर वृत्तांत मुक्तागिरी न्यूजवर। सातारा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भाग विशेषतः मान, खटाव, पलटण आणि कोरेगाव या 4 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टंचाई आहे। आज एकंदरीत चारा छावण्याच्या संदर्भामध्ये माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये साधारणतः 50 वेगवेगळ्या संस्था या चारा छावण्यासाठी आलेल्या चारा छावण्या सुरू करण्याच्या संदर्भामध्ये स्वतः सुमोटो मागण्या शेतकऱ्यांच्या आल्या नव्हत्या, परंतु प्रशासनाने ॲडव्हर्टाइज देऊन 15 तारखेपर्यंत चारा छावण्या सुरू करू इच्छित असणाऱ्या वेगवेगळ्या संस्था निघून त्याला मान्यता देण्यात आलेली, पण कोणत्या गावामध्ये काय करायचं या संदर्भामध्ये पुढचे निर्णय पुढच्या काही 2-4 दिवसात घेतले जातील। याच्याबरोबर एक महत्त्वाची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना मी केली आहे की विकास सोसायट्या वगैरे पैसे जर मागे पुढे झाले तर त्यांना होल्डिंग कॅपॅसिटी नसल्यामुळे अडचणी होतात आणि म्हणून निर्णय असा घेण्यात आलेला आहे की जिल्ह्यातील सर्व कोऑपरेटिव्ह बँका, डीसीसी बँक, मोठ्या पतसंस्था 100 कोटीच्या वर ज्यांची ठेवी आहेत अशा सर्व संस्थांना बोलावून साखर कारखाने यांना या कामामध्ये तुम्ही एक पाऊल पुढे टाकून या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण पुढे यावं, चारा छावण्या आपण चालवत अशा प्रकारची सूचना करण्यात आली। जिल्हाधिकारी महोदया पुढच्या 2-3 दिवसामध्ये डीडीआर जिल्हाधिकारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांबरोबर याबाबतीत निर्णय होतील। पाणी टँकरच्या बाबतीमध्ये 8 दिवसात कोणत्याही परिस्थितीत मागणी आल्यानंतर गावची 8 दिवसात टँकर दिला पाहिजे असा देखील दंडक टाकण्यात आले। जे टँकर बंद पडतायत नेहमी त्यामुळे लोकांना अडचणी होत आहेत ते टँकर बाद करावेत आणि नवीन मोठ्या कॅपॅसिटीचे टँकर घ्यावेत अशा देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। TPWS मध्ये म्हणजे तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत जी काही कामं करायची त्याचा आढावा संपूर्ण घेण्यात आलेला आहे। पानंद रस्त्याच्या संदर्भामध्ये आढावा घेण्यात आला की दुष्काळ ही आपत्ती न समजता इष्टापत्ती समजून जेवढे पानंद रस्त्यांची शेतकऱ्यांची डिमांड आहे त्या सर्व म्हणजे आता साधारणतः मला समोर जी आलेली आहे ती जवळजवळ 77 पानंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या आहेत। काहींच्या कार्यारंभ आदेश देखील दिलेले आहेत। उद्या संध्याकाळपर्यंत या सर्व 77 कामांचे कार्यारंभ आदेश देऊन आचारसंहिता लागण्याच्या आत हे सर्व काम पूर्ण करून 11 तारखेच्या मीटिंगच्या आत हे संपूर्ण काम पूर्ण झालेलं असायला पाहिजे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी शासनाने केलेली आहे, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणाची एक समिती नवीन गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून आवश्यक असणारं सगळं पाणी आहे त्याचं आरक्षण करण्याच्या बाबतीतले निर्णय झाले होते। ती बैठक देखील आज घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये आवश्यक असणाऱ्या पाण्याचं आरक्षण करण्याच्या सूचना संपूर्ण जलसंपदा खात्याला देण्यात आलेल्या। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत जवळजवळ 118 प्रस्ताव 118 तलाव असे आहेत की जिथे आपल्याला हे काम करू शकतो। त्यातले मला वाटतं की जवळजवळ 67 जी कामं आहेत त्याची प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मान्यता वगैरे पूर्णपणे घेण्यात आलेली आहे। पुढच्या काही काळामध्ये 8-10 दिवसांमध्ये हे काम देखील, कारण छोटं काम आहे परंतु खूप महत्त्वाचं काम आहे, हे काम देखील 11 तारखेपर्यंत जास्तीत जास्त करावं अशा प्रकारच्या देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। MREGS मधून कोणत्या गावामध्ये रोजगार जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना द्यावा लागेल जिथे उत्पन्न कमी झालेलं आहे, बाजरीची पिके गेली आहेत, ज्वारीची पिके गेली आहेत, असा जो जिरायती भाग आहे त्या ठिकाणी गावामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या काही लोकांना रोजगार द्यावा लागणार आहे त्याच्या संदर्भातले आढावे 11 तारखेच्या मीटिंगपर्यंत संपूर्ण घ्यावेत। जॉब कार्ड भरण्यापासून ते सर्व काम हे पूर्णत्वाला न्यावं अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। माझी विनंती आपल्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना देखील आहे की पानंद रस्त्याच्या संदर्भामध्ये जेव्हा आपल्याकडे BDOs तहसीलदार येतील त्यावेळेस गावकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सहभाग करावा। म्हणजे पानंद रस्ते, शिवरस्ते आणि गाळमुक्त धरण हे जे आपण करतोय, तलाव, पाझर तलाव यातला गाळ जो काढतोय त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील जी कामं आहेत ती करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, लोकसहभाग सुद्धा घ्यावा। मी 11 तारखेच्या आत जिथे ही पानंद रस्त्याची आणि गाळमुक्त योजनेची काही कामं होतील ती 11 तारखेच्या आत एखाद दिवस म्हणजे बहुतेक 16 तारखेला वगैरे मी निदान 10-12 कामांना वेगवेगळ्या 3-4 तालुक्यामध्ये मी स्वतः भेटी देणार आहे। त्यामुळे गावकऱ्यांनी देखील, ग्रामस्थांनी आणि जनतेने त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभाग जर नोंदवला, थोडासा जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम होण्याची शक्यता आहे।